1950 सालामध्ये हा खटला खूप गाजला होता। या लक्ष्मीबाईंचा या डॉक्टर लागूंवर इतका विश्वास होता की त्यांनी स्वतःच्या वाड्यातली खोली त्यांना कायमस्वरूपी राहण्यासाठी दिलेली होती। 50च्या दशकात महाराष्ट्रात लक्ष्मीबाई कर्वे खून खटला फारच गाजला होता, कारण 50च्या दशकात हा खून खटला अतिशय गुंतागुंतीचा मानला जात होता। या घटनेत 45 वर्षाच्या लक्ष्मीबाईंची त्यांच्याच फॅमिली डॉक्टरने म्हणजेच लागूने हत्या केली होती। ही हत्या का केली गेली यामागे नेमकं कारण काय होतं आणि या हत्येचा उलगडा कसा झाला, चला आज आपण जाणून घेऊयात। पुण्यातील लक्ष्मीबाई कर्वे, माहेरचं नाव इंदुमती पोंक्षे। 1922 साली त्यांचं लग्न पुण्यातील अनंत कर्वे यांच्याशी झालं होतं। अनंत कर्वेंना विष्णू नावाचा एक मुलगा होता आणि त्यांची पहिली पत्नी आता हयात नव्हती। लक्ष्मीबाईंना लग्नानंतर रामचंद्र आणि पुरुषोत्तम उर्फ अरविंद अशी 2 मुलं झाली। अनंत कर्वे यांचं 1945 साली निधन झालं। त्यानंतर 1954 साली लक्ष्मीबाईचा लहान मुलगा पुरुषोत्तम याचं सुद्धा निधन झालं होतं। अनंत कर्वेंचा पुण्यात शुक्रवार पेठेत एक मोठा वाडा होता आणि त्यांनी हा वाडा मृत्यूपूर्वी रामचंद्रला दिला होता। मात्र या वाड्यातील 3 खोल्या त्यांनी लक्ष्मीबाईंच्या नावावर केल्या होत्या। त्यामुळे लक्ष्मीबाईंना वाड्यातील भाडेकरूंकडून दरमहा काही पैसे मिळत होते। याशिवाय अनंत कर्वेंनी आपल्या 5000 रुपयांच्या विमा पॉलिसीला वारस म्हणून लक्ष्मीबाईंचं नाव दिलं होतं आणि 60 तोळे सोन्यासह आणखी काही दागिने त्यांनी लक्ष्मीबाईंना दिले होते। या व्यतिरिक्त लक्ष्मीबाईंना आपल्या आईच्या निधनानंतर आईचे 25,000 रुपयांचे शेअर आणि 60 तोळे सोनं सुद्धा मिळालं होतं। पुरुषोत्तमच्या मृत्यूनंतर त्याच्या नावावर असलेले पैसे सुद्धा लक्ष्मीबाईंनाच मिळाले होते। थोडक्यात लक्ष्मीबाई नवऱ्याच्या मृत्यूनंतर चांगल्याच श्रीमंत झाल्या होत्या। मात्र काही दिवसातच लक्ष्मीबाई आणि त्यांचा मुलगा रामचंद्र या दोघात संपत्तीवरून वाद होऊ लागले। पण पुढे रामचंद्र लष्करात भरती झाल्यानंतर दोघांमध्ये पत्रव्यवहार होत होते। लक्ष्मीबाईंनी काही महिन्यानंतर रामचंद्रचं लग्नही लावून दिलं। याच सुमारास लक्ष्मीबाई आजारी असल्याने त्यांच्यावर 1-2 लहान मोठ्या शस्त्रक्रियाही झाल्या। डॉक्टर आनंद चिंतामण लागू लक्ष्मीबाईंच्या आजारपणातच त्यांच्यावर उपचार करत होते। आनंद चिंतामण लागू यांचे भाऊ BC लागू हे देखील डॉक्टर होते। या उपचारादरम्यान डॉक्टर अनंत लागू यांनी कर्वे यांच्याच घरी राहायला सुरुवात केली। यावरूनच रामचंद्र आणि लक्ष्मीबाईंमध्ये वाद वाढू लागले। पण लक्ष्मीबाईंनी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं, कारण लक्ष्मीबाईचा डॉक्टर लागूंवर पूर्ण विश्वास होता। त्यामुळे लक्ष्मीबाईंनी त्यांचे सर्व बँकेचे व्यवहारही त्याच्याच ताब्यात दिले होते। माझी तब्येत आता फार काही ठीक नसते, त्यामुळे आता सर्व इस्टेटची आपण ट्रस्ट करूया। अशातच लक्ष्मीबाईच्या आजारपणावर उपचार करण्यासाठी डॉक्टर लागूंनी मुंबईच्या एका डॉक्टरकडे 13 नोव्हेंबरची अपॉइंटमेंट घेतली। ठरल्याप्रमाणे 12 नोव्हेंबरला लक्ष्मीबाई डॉक्टर लागू यांच्यासोबत मुंबईला जाण्यासाठी घरातून निघाल्या। पण त्यानंतर लक्ष्मीबाई पुन्हा कधीच घरी परतल्या नाही। दिनांक 12 नोव्हेंबरला डॉक्टर लागूंसोबत लक्ष्मीबाई कर्वे या घरातून निघाल्या होत्या, मात्र त्या पुन्हा कधी परत घरी आल्याच नाहीत। त्यामुळे नेमक्या त्या कुठे गेल्या, त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं आणि त्या कुठे आहेत यासारख्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या घरच्यांना हवी होती। मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरं काही केल्या त्यांना मिळत नव्हती। अशातच लक्ष्मीबाईंनी लिहिलेली काही पत्रं त्यांच्या घरच्यांना मिळू लागली आणि त्यामुळे या प्रकरणाचा गुंता अधिक वाढू लागला। काही दिवसानंतर लक्ष्मीबाईंनी लिहिलेली काही पत्र त्यांच्या नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना मिळायला सुरुवात झाली। मी तीर्थयात्रेला गेलीये, कृपया करून माझा शोध घेऊ नका। ही पत्र एक एक करून वेगवेगळ्या नातेवाईकांना पाठवली जात आणि दरवेळी या पत्रातला मजकूर वेगळा असायचा। मी जोशी नावाच्या व्यक्तीबरोबर लग्न केलं असून जयपूरमधल्या एका गावात त्यांच्याबरोबर सुखाचा संसार करते। कृपया करून माझी काळजी करू नका। वेगवेगळ्या पत्त्यांवर येत असलेल्या पत्रांमुळे नातेवाईकांचा संशय आता वाढू लागला होता। त्यामुळे लक्ष्मीबाई शुक्रवार पेठेतल्या ज्या घरात राहायच्या तिथल्या खोलीचं कुलूप नातेवाईकांनी फोडलं।
तेव्हा एक आश्चर्याची गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली, ती म्हणजे लक्ष्मीबाईंच्या खोलीत सर्व वस्तू गायब झाल्या होत्या. अशातच त्यांच्या एका नातेवाईकाला आणखी एक पत्र मिळालं. खोलीतल्या सर्व वस्तू मीच सोबत नेल्यात. कृपया करून यासाठी कोणालाही जबाबदार धरू नका. लक्ष्मीबाईंचं अचानक गायब होणं आणि त्यानंतर अशा प्रकारची पत्र येणं, हा सर्व प्रकार नातेवाईकांच्या मनात संशय निर्माण करणारा होता. म्हणूनच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी लक्ष्मीबाईंचे भाऊ GD भावे यांनी पहिलं पाऊल उचललं. लक्ष्मीबाईंना मुंबईला जाऊन आता 13 महिन्यांहून जास्त काळ लोटून गेला होता. GD भावे यांनी 31 डिसेंबर 1957 रोजी तत्कालीन मुंबई प्रांताच्या मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं. याच वेळी लक्ष्मीबाईंचा मुलगा रामचंद्रनेही पोलिसांकडे तक्रार केली. GD भावे आणि रामचंद्रने आपल्या तक्रारीत डॉक्टर लागूंवर संशय व्यक्त केला होता. अखेर पोलिसांनी 12 मार्च 1958 रोजी डॉक्टर लागूला अटक केली आणि यानंतर या घटनेसंबंधित जे सत्य बाहेर आलं ते सगळंच अगदी भयानक होतं. 12 नोव्हेंबर 1956 ला डॉक्टर लागू लक्ष्मीबाई यांना सोबत घेऊन मुंबईला गेले होते. पण मुंबईला जाण्यापूर्वी लक्ष्मीबाईंची तब्येत उत्तम होती हे सर्वांनी पाहिलं होतं. याशिवाय लक्ष्मीबाई आपलं सामान घेऊन शिडी उतरत असताना एका परिचितानं त्यांना आणि लागूला एकत्र पाहिलं होतं. त्यानेही लक्ष्मीबाईंची तब्येत उत्तम असल्याचा निर्वाळा नंतर दिला. 12 नोव्हेंबरला लक्ष्मीबाई लागूंबरोबर मुंबईला रवाना झाल्या. 13 नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर त्यांची पॅसेंजर 5:30 वाजता पोहोचली. त्यावेळी पॅसेंजर ट्रेनमध्ये लक्ष्मीबाई पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होत्या. लागूने त्यांना जवळच असलेल्या GT हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्याच दिवशी सकाळी 11:30 वाजता हॉस्पिटलमध्ये लक्ष्मीबाईंचा मृत्यू झाला. लक्ष्मीबाई ज्यावेळेस डॉक्टर लागूंच्या बरोबर मुंबईला गेल्या होत्या त्याचे 4 दिवस आधी त्यांचे जे नातेवाईक होते GD भावे नावाचे, त्यांना त्या भेटायला गेल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी त्यांना सांगितलं होतं की मी डॉक्टर लागूंच्या बरोबर मुंबईला डॉक्टर साठे यांच्याकडे उपचार घेण्यासाठी मी जात आहे, याची माहिती त्यांना दिली होती. आणि त्या दिवशी जाताना वाड्यातल्या काही लोकांनी देखील त्यांना एकत्र जाताना पाहिलेलं होतं. आणि त्यावेळेस लक्ष्मीबाईंची प्रकृती व्यवस्थित होती. त्यांना कुठलाही काही म्हणजे त्रास होत असल्याचं कोणालाही जाणवलेलं नव्हतं. डॉक्टर लागू हा खरंच अतिशय चलाख आणि मुरलेला गुन्हेगार होता. कारण जेव्हा त्यानं लक्ष्मीबाईंना मुंबईच्या GT हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तेव्हा त्यानं रजिस्टरमध्ये लक्ष्मीबाईंचं नाव इंदुमती पोंक्षे असं नोंदवलं होतं आणि पत्ता म्हणून स्वतःच्या दवाखान्याचाच पत्ता त्यानं तिथे नोंदवला होता. याशिवाय लक्ष्मीबाईंना कायम फिट्स येतात आणि आता त्या डायबेटिक कोमामध्ये आहेत असं देखील त्यांनी तिथे डॉक्टरांना सांगितलं होतं. डॉक्टर लागूने लक्ष्मीबाईचा मृतदेह GT हॉस्पिटलमध्ये सोडून पुणे गाठलं. पुण्याला आल्यावर त्यानं लक्ष्मीबाईंच्या मृत्यूबाबत कोणाकडेही वाच्यता केली नाही. पुढच्या 1-2 दिवसात त्यानं लक्ष्मीबाईंच्या सह्या असलेले चेक वटून बँकेतून पैसे काढले आणि मग डॉक्टर लागूने लक्ष्मीबाईची बनावट पत्र त्यांच्या नातेवाईकांना पाठवायला सुरुवात केली. मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये लक्ष्मीबाईचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचं मत तेथील एका व्हिजिटिंग डॉक्टरनं नोंदवलं होतं. त्यामुळे लक्ष्मीबाईंचं पोस्टमॉर्टम त्यावेळी होणं गरजेचं होतं, पण दुर्दैवाने ते योग्य वेळी झालं नाही. त्यामुळे पोस्टमॉर्टममध्ये त्यांच्या शरीरात विषारी द्रव्य किंवा तशा प्रकारचे इतर काहीच सापडलं नाही. GT हॉस्पिटलच्या डॉक्टरनं त्याच दिवशी दुपारी डॉक्टर लागूला पुण्यात तार करून लक्ष्मीबाईंच्या मृत्यूबाबत कळवलं होतं. पण मुद्दामून वेळ घालवण्यासाठी लागूने तारेला उत्तरच दिलं नाही आणि एक इनलँड लेटर GT हॉस्पिटलला पाठवलं. मी लक्ष्मीबाईंच्या मृत्यूबाबत कलकत्त्यात असलेल्या त्यांच्या भावाला बातमी पोहोचवली. 2 दिवसात ते येतील आणि मृतदेह ताब्यात घेतील. लक्ष्मीबाईंच्या पोस्टमॉर्टम नंतर मुंबई पोलिसांच्या माध्यमातून पुणे पोलिसांना कळवण्यात आलं. पण डॉक्टर लागूने हॉस्पिटलमध्ये मृत महिलेचं नाव इंदुमती पोंक्षे असं नोंदवलं होतं. त्यामुळे इंदुमती पोंक्षेंना डॉक्टर अनंत लागू यांनी रुग्णालयात आणलं होतं अशी माहिती पुणे पोलिसांना देण्यात आली. पुणे पोलिसांनी 16 नोव्हेंबरला डॉक्टर लागूचा याबाबत जबाब देखील नोंदवला.
त्यावेळी त्याने आपण मुंबईला जात असताना एक महिला अचानक बेशुद्ध झाली म्हणून डॉक्टर या नात्यानं मी तिला रुग्णालयात दाखल केलं अशी खोटी माहिती पोलिसांना दिली। त्यामुळे ही इंदुमती पोंक्षे नावाची महिला प्रत्यक्षात लक्ष्मीबाई कर्वे आहे हे लक्षात यायला 12 मार्च 1958चा दिवस उजाडावा लागला। या दिवशी पोलिसांनी लागूला अटक केल्यानंतर 12 नोव्हेंबरच्या दिवशी लक्ष्मीबाईंबरोबर मुंबईच्या प्रवासात काय घडलं हे सांगायला त्याने सुरुवात केली। जीटी हॉस्पिटलमध्ये लक्ष्मीबाईंच्या नातेवाईकांनी त्यांचे कपडे आणि मृतदेहाचा फोटो या दोघांचीही ओळख पटवली। अखेर पोलिसांनी लागूच्या विरोधात खून, घरफोडी, बनावट कागदपत्र तयार करणं अशा प्रकारच्या विविध कलमांखाली एकूण 8 गुन्हे त्यांच्या नावावर नोंदवले। मात्र या सगळ्या काळात आपण लक्ष्मीबाईंना विष दिलं नाही यावर मात्र लागू ठाम होता। पण मुंबईला निघण्यापूर्वी लागूनं लक्ष्मीबाईंना 2 इंजेक्शन दिली होती असा जबाब लक्ष्मीबाईंच्या मोलकरणीनं नोंदवला होता। याशिवाय डॉक्टर लागूनं जे चेक बँकेत वठवले होते त्यावर लक्ष्मीबाईंच्या बनावट सह्या होत्या असं पोलिसांचं म्हणणं होतं, कारण या चेकवरचा अन्य तपशील हा लागूच्या हस्ताक्षरात लिहिलेला होता। त्यामुळेच लागूनं पैशांच्या मोहापायी लक्ष्मीबाईंचा बळी घेतला या आरोपाला पुष्टी मिळाली। लक्ष्मीबाईच्या मृत्यूनंतर येणारी सर्व पत्र डॉक्टर लागूनच पाठवल्याचंही सिद्ध झालं। ही सर्व पत्र त्याने रेल्वे मेल सर्व्हिसच्या माध्यमातून पाठवली होती, त्यामुळे पत्र नेमकी कुठून आली हे कळणं अशक्य होतं। त्यामुळे लक्ष्मीबाईचा विष देऊन खून झाला याच एका मुद्द्यावर सगळी केस चालली। पुण्याच्या सत्र न्यायालयानं 14 डिसेंबर 1958ला डॉक्टर अनंत चिंतामण लागू याला फाशीची शिक्षा सुनावली आणि अन्य गुन्ह्यांसाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावण्यात आली। लक्ष्मीबाईंच्या शरीरात प्रत्यक्ष विष सापडत नसलं तरी पोस्टमॉर्टमला झालेल्या विलंबामुळे विष सापडलं नसावं किंवा डॉक्टर लागूला शरीरात सापडून न शकणाऱ्या विषाबाबतची माहिती असावी असा निष्कर्ष न्यायालयाने काढला। मुंबईला जातानाच डॉक्टर लागू यांनी या लक्ष्मीबाईंना 2 इंजेक्शन दिली होती। ही माहिती लक्ष्मीबाईंच्या घरात काम करणाऱ्या एका मोलकरणीनं पाहिली होती। तिने जो जबाब दिला त्यात तिने स्पष्टपणे असं म्हटलं होतं की डॉक्टर लागूंनी लक्ष्मीबाईंना 2 इंजेक्शन दिली होती, ते मी स्वतः पाहिली होती आणि त्याच्यानंतर ते दोघे जण मुंबईला गेले होते आणि इतरही काही लोक त्यांना एकत्र जाताना पाहिलेली पोलिसाच्या तपासामध्ये निष्पन्न झालं होतं। या तपासादरम्यान असे निष्पन्न झालं की डॉक्टर लागू यांनी लक्ष्मीबाईंच्या बँक अकाउंट्सचे जे चेक्स होते त्याच्यावर सह्या करून त्याच्यावर स्वतःच्या हातानं मजकूर लिहून तो बँकेत चेक ओटून त्याच्यावरनं बऱ्याचशा रकमा त्यांनी काढून घेतलेल्या होत्या। पुणे शहरामध्ये हा खटला अत्यंत गाजला होता। डॉक्टर लागूला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा त्यानं शिक्षेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं, पण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा लागूची फाशीची शिक्षा कायम ठेवली। मात्र त्यानंतर राष्ट्रपतींकडे केलेल्या दयेच्या याचिकेमुळे डॉक्टर लागूंची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली। पाहायला गेलं तर डॉक्टर लागू हा अतिशय हुशार व्यक्ती होता, पण त्याची ही हुशारी पैशाच्या मोहापायी वाया गेली आणि त्यामुळे त्याच्या हातून हा विकृत गुन्हा घडला। अपराध महाराष्ट्राला हादरवणारा या क्राईम विशेष भागात सध्या वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात अशाच महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एका गुन्ह्यासह। तोवर महाराष्ट्रातली प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकशाही मराठी।